हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी सुक्की शिमला मिरचीची भाजी. तर खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने मी बनवलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने करून बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे पावशेर अशी, एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक छोटासा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. सर्व व्यवस्थित आहे ना धुवून चिरून घ्यायचं. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं, एकदम अर्धा चमचा वगैरे. तेल टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची, छान तडतडून द्यायचं. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो पण यामध्ये ॲड करू शकता. तर यानंतर कांदा टाकायचं. कांदा व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतायचा कांद्याला. त्यानंतर आले लसूणची पेस्ट टाकायची, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो टाकायचं, टोमॅटो पण छान परतून घ्यायचा. सर्व परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित छान परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं, कारण टोमॅटो आहे ना मऊ झाला पाहिजे छान असा. आता बघूया, टोमॅटो एकदम छान मऊ पडलेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया काही सुक्के. तर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मी, एकदम थोडीशी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी थोडंसंच वापरते. तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता. आणि थोडंसं कांदा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं आहे ना हे आपलं घरकुल मसाला टाकलेला आहे मी. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण शिमला मिरची यामध्ये टाकूया. सर्व टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला या शिमला मिरचीला लागला पाहिजे. आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहे, फक्त आहे ना वाफेवरच ही भाजी शिजून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि लवकर शिजते यामुळे. आता झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करूया. एक 5 मिनिटं आपण शिजवायला ठेवूया भाजी. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आता काढून बघूया. व्यवस्थित परतून घ्यायचं परत. आणि आता या स्टेपला 2-3 चमचे तुम्ही आहे ना शेंगदाण्याचं कूट ॲड करा. शेंगदाण्याच्या कुटाने छान व्यवस्थित आहे ना भाजीला टेस्ट येते. व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट वगैरे सर्व टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला परत एकदा. हे बघा, अशा प्रकारे खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने ही भाजी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. खूप जास्त वेळ लागणार नाही आहे ह्या भाजीला. तर आपण अजून आहे ना 5-1 मिनिटं शिजायला ठेवून देऊया झाकण ठेवून. आता बघूया. आता छानपैकी दिसतीच आहे शिजलेली आहे. मी तुम्हाला आहे ना असं कट करून दाखवते ते शिजलेले आहे का. तुम्ही बघू शकता छानपैकी मऊ झालेली आहे आपली शिमला मिरची. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपली भाजी आहे ना एकदम तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. आता तयार आहे आपली भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.